विमल गोयंका कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरले होते। त्यामुळे त्यांच्या प्रवेशपत्रामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या। 2 दिवसांपूर्वीच या बातमीचा भडका संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात उडाला होता। मात्र आता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर तसेच सचिव सुभाष चौगले यांच्या मध्यस्थीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे। विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही केली आहे। तसेच मार्गदर्शक सूचनानुसार विहित दंडात्मक शुल्क आकारून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची मान्यता देण्यात येणार आहे। संबंधित कॉलेजला याविषयी सूचना देण्यात आलेल्या आहेत। कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे। विमल गोयंका कॉलेजने IT कॉम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स या विषयांसाठी शिक्षण मंडळाची कोणतीही मान्यता न घेता विद्यार्थ्यांकडून परीक्षा फॉर्म भरून घेतले होते। परिणामी प्रवेशपत्रावर या विषयांचा संदर्भच नव्हता। याशिवाय कॉलेजमधील 149 विद्यार्थ्यांपैकी 70 विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्मच ऑनलाईन भरले नव्हते, तर 79 विद्यार्थ्यांपैकी 26 विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रात बदल करण्याची आवश्यकता होती। 2 दिवसांपूर्वी अनेक पालकांनी या संबंधित तक्रारी दाखल केल्या। तसेच कॉलेजकडे धाव घेत कॉलेज प्रशासनाला धारेवर धरले होते। पण आता हा तिढा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मध्यस्थीने सुटणार आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षेची तयारी करण्याचे आवाहन केले आहे।